महापालिका निवडणुकीची घोषणा होताच आता ती कामाला लागली आहे। आजपासून आपण लेडी स्पेशल मध्ये महापालिका निवडणुकांमधला महिलांचा सहभाग, नगरसेविकांचा सहभाग या सगळ्या संदर्भात एक वेगळी सिरीज सुरू करतोय। तर पाहूया सध्या ती काय करते ते। ठाण्यात नौपाड्यात राहणारी ही अंकिता राणे, त्याहीपेक्षा पाणीपुरीवाल्याचा भांडाफोड करणारी मुलगी म्हणून ती प्रसिद्ध आहे। 5 वर्षांपूर्वी या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली होती। पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यात पाणीपुरीवाला लघुशंका करत असल्याचं अंकितानं चित्रीकरण केलं होतं। ही चित्रफीत वृत्तवाहिन्यांवर आणि सोशल मीडियावर दिसताच देशभरात हे प्रकरण गाजलं होतं। त्यानिमित्तानं स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद निर्माण झाला। त्याचा फायदा घेत मनसेनं बरीच आंदोलनं केली। पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अंकिताची भेट घेऊन तिचं कौतुक केलं। अंकिताबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या भाजपच्या राज पुरोहितांचं पद जाण्याची वेळ आली होती। तीच अंकिता राणे आता पुन्हा चर्चेत आली आहे। यावेळी निमित्त आहे महापालिका निवडणुकीचं। अंकिता राणेला रिंगणात उतरवण्याची मनसेची तयारी आहे। आम्ही साहेबांना तिचं नाव सुचवलेलं आहे। आपण नेहमीच म्हणतो की तरुणाने राजकारणात आलं पाहिजे। आज अंकिता LLB झालेली आहे आणि त्यानंतर तिने जर विचार केला मला कुठल्या पक्षात जायचंय तर मनसेचा विचार केला, कारण राज ठाकरेंकडे तिचं मत असं आहे की राज ठाकरे एक मोठ्या विजन असलेला व्यक्ती आहे। त्यांची जर आपण विकास आराखडा बघितला तर त्यातनं कळतंय की देशासाठी त्यांना काहीतरी करायचंय, माझ्या राज्यासाठी मला काहीतरी करायचंय आणि त्याचा प्रत्यय म्हणून नाशिकला जे राजसाहेबांनी केलेलं आहे तर त्याच्यामुळे तिने विचार केला की मला मनसेतच जायचंय। ठाण्यातला नौपाडा परिसर शिवसेना भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। या भागात आपलं अस्तित्व निर्माण करून तरुण उमेदवार देण्याचा मनसेचा प्रयत्न आहे। अंकिताचा तिथल्या सामान्य जनतेशी चांगला कनेक्ट आहे आणि स्थानिकांना अंकिताच्या धाडसाचं कौतुक सुद्धा आहे। विधी शाखेची पदवीधर असलेल्या अंकिताला मनसेनं नुकतंच उपाध्यक्षपद बहाल केलंय। त्यांनी आता मला जे ठाणे शहर उपाध्यक्ष पद दिलंय त्याच्या अंडर पण मला वेगळे उपक्रम करायचे आहेत आणि आता ही निवडणूक लढवण्याची अशी इच्छा आहे मनसेचे आपले जे ठाणे शहर अध्यक्ष आहेत अविनाश जाधव यांची, की मी ठाणे महानगरपालिकेसाठी मनसे या पक्षातर्फे प्रतिनिधित्व करावं अशी त्यांची इच्छा आहे आणि जर मला संधी मिळाली राजसाहेबांकडून तर नक्कीच मी त्या संधीचा योग्यरित्या ठाणेकरांसाठी वापर करीन। महापालिका निवडणुकीत उतरण्यासाठी अंकिताला तिच्या घरच्यांचाही पाठिंबा आहे। पक्षाकडून विचारणा झाली की 2017 साली ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पक्षाने जर आवाहन केलं तर तुम्ही इच्छुक आहात का, तर आम्ही त्याला होकार दिला आणि तिला राजकारणात येऊन समाजकारण करण्याची तिची खूप इच्छा आहे। अंकितानं पाणीपुरीवाल्याचा पर्दाफाश केल्यानंतर अनेक चांगले बदल घडले होते। पाणीपुरीसह इतर पदार्थांचे विक्रेते आणि सामान्य नागरिकही स्वच्छतेबद्दल जागरूक झाले। पाणीपुरीवाल्यांनी प्लास्टिकचे हातमोजे घालून पाणीपुरी द्यायला सुरुवात केली। अंकितानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हा सकारात्मक बदल होता। आता ठाण्यातल्या रिंगणात अंकिता खरंच उतरली तर ती कुठलं नवनिर्माण करणार याची उत्सुकता आहे। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।